लाडकी बहीण योजनेकडून महायुती सरकारला खूप मोठी अपेक्षा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत 1500 रुपयांच्या बदल्यात या लाडक्या बहिणी मतदानाचं दान आपल्या पारड्यात टाकतील या अपेक्षेने राज्यभर या योजनेची जाहिरात केली जाते आणि या योजनेचा मुख्य कार्यक्रम पुण्यातील या म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आलाय। त्यासाठी हजारोंच्या संख्येने या महिलांना इथं आणण्यात आलंय आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची एंट्री एखाद्या रॉकस्टार सारखी होणार आहे मध्ये। त्यासाठी हा वॉकवे तयार करण्यात आलाय आणि या वॉकवे वरून हे तिघेही मुख्य स्टेज कडे जाणार आहेत आणि जाताना या महिला त्यांना अभिवादन करणार आहेत आणि या महिलांच्या शुभेच्छा स्वीकारत तीनही नेते स्टेजवरती जाणार आहेत आणि यातून हे दर्शवण्याचा प्रयत्न आहे की राज्यातील महिला वर्ग आमच्या पाठीशी आहे। अर्थात खात्यामध्ये थेट 1500 रुपये जमा होणार असल्यामुळं मतदानावरती या सगळ्या योजनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारला तशी अपेक्षा आहे। आपण या महिला भगिनींशी त्याबद्दल बोलणार आहोत। तुम्ही कुठून आलात ताई? भोसरी मध्ये, मी बालाजी नगर मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून। आता या योजनेचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? योजनेचा सकारात्मकच परिणाम होईल आणि या योजनेचा नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना लाभ होईल। मतदान तुम्ही करणार? हो, नक्कीच करू। काय वाटतं ताई? चांगलं वाटतंय। मतदान करणार तुम्ही? ताई तुम्हाला काय वाटतं, मतदानावरती परिणाम होईल याचा? वाढती महागाई जर कमी झाली तर मतदान नक्की होणार। अच्छा, महागाई कमी झाली तर होईल असं तुम्हाला? काय काय महाग झालंय तुमच्यासाठी? भाज्या, डाळी, असं गॅस सिलेंडर पण महाग झाले। मग हे 1500 रुपये एका बाजूला आणि या वाढलेल्या किमती एका बाजूला, तर कुठे मॅच होतंय का? काय होतंय, काय वाटतं? 1500 रुपयापेक्षा वाढती महागाई जर कमी केली असेल तर बरं होईल। तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतंय, जर त्यांनी 1500 रुपये देण्यापेक्षा सिलेंडरचे दर कमी केले ना ते सगळ्यात भारी होईल। आम्हाला काय म्हणतात ना, लाडक्या बहिणीला ते सगळ्यात मोठं आम्हाला सिलेंडर आता मला वाटतं किती, 800 रुपयाला? 800 रुपये। जिथं 400 रुपये 300 रुपये होतं तिथं 800, 1000, 1200 रुपये चाललंय। मग ते एकूण एकच पडते आम्हाला, इकडून 1500 रुपये घ्यायचं आणि इकडे 800 रुपयाला द्यायचं। काय पडतं आमच्या पदरात? काहीच नाही, काहीच म्हणजे हेच नाही। काय वाटतंय ताई, काय नक्की होतंय काय? काही होत नाही बघा, ले म्हणजे ले आनंद वाटतोय या। मावशी काय वाटतं, महागाई एका बाजूला आणि ही योजना एका बाजूला, काय वाटतं? योजना बी आहे आणि महागाई बी आहे, दोन्ही बी आहे। मग निवडणूक बरं वाटतंय। पैसे दिले खात्यावर, बरं वाटतंय। आता काय काय करणार या पैशाचं, काय ठरवलंय का? आता काहीतरी पैशाचं काय सरकारने पालिकेच्या शाळा सुद्धा बंद केल्या। पालिकेच्या शाळा बंद केल्या? कुठल्या? बंद नाही व्हायला पाहिजे शाळा। कोणत्या भागातून आलात? आम्ही बालाजीनगर। बालाजीनगर। अच्छा, मग ह्या शाळा बंद केल्यामुळे काय परिणाम झालाय? शिक्षणाचा दर पण वाढवला, अच्छा, शिक्षणाची फी वाढली। शिक्षण तुमचे कोणी मुलं शाळेत आहेत ना। किती फी द्यायला लागली? आता अगोदर 4000 होते, आता वाढली परत। 4000 ची फी वाढली। तुमच्या मुलांची वाढली? हो, आमच्या 18000 आहे मुलांची। अच्छा, मग आता हे 3000 रुपये आता आलेत महिन्यापेक्षा शिक्षणासाठी आणि वाढती महागाईसाठी जर मदत केली तर भरपूर खूप आनंदाची बात। अच्छा, आज सगळंच महागलंय, शिक्षण किती महागलंय हे कोणी कोणाला सांगण्याची गरज नाहीये। इतर कुठल्या वस्तू किती महागल्यात हेही कोणाला सांगण्याची गरज नाहीये। सांगण्याची गरज या महिलांना वाटते ती म्हणजे 1500 रुपयांबरोबरच महागाईचा मुद्दा देखील सरकारने लक्षात घेतलं पाहिजे। कारण की जेवढं तुम्ही महागाई, आम्हाला पैसे देऊन पण उपयोग काय होत नाही, कारण की तुम्ही महागाई वाढवतात ना। जर ती महागाईच नाही वाढवली तर मग पैसे द्यायची पण गरज नाही लागणार ना तुम्हाला। पण ऐका ना ताई, खात्यावर 3000 रुपये आल्यावर सगळ्या खुश झाल्या असतील ना? काहीतरी असेल, साडी घ्यायची वगैरे, काय ताई काय ठरवलंय का काही दिवाळीसाठी? ठरवलं ना। काय ठरवलं, काय केलं? साडी घ्यायची करायची। तुम्ही पण घेणार? घेतली? घेऊन टाकली। अच्छा, तुम्ही काय केलं? तुम्ही काय अजून नाही आले? आल्यानंतर काय करणार? पैसे आल्यानंतर काहीतरी करू ना, साडी घेणार किंवा काय खरेदी करू आम्ही। आमच्या भावाची एक आम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट आले आम्हाला।
साडी घेऊ काय पण खरेदी करू. आता या योजनेचा परिणाम काय होईल निवडणुकीवरती असं तुम्हाला वाटतं? या आधीच्या महिला म्हटल्या की निवडणुकीमध्ये मतदान होईल सरकारला या योजनेमुळे. परत या पुढच्या ताई म्हटल्या की महागाईचा पण मुद्दा आहे, महागाई पण कमी करायला पाहिजे. काय वाटतं? महागाई तर मेन म्हणजे कमी केलीच पाहिजे. सगळीकडे महागाई वाढून ठेवली ना. बॅलन्स वाढवलं तुम्ही, इकडचं वाढलं ना, इकडे 1,500 रुपये टाकले. बॅलन्स होतोय का कुठे? नाही बॅलन्स नाहीच होते. पगार कमी आणि बॅलन्स कसं होणार सांगा ना. बरोबर आहे की नाही. महागाई थोडीफार कमी केली पाहिजे. हे ठीक आहे, यांनी योजना चांगली केली महिलांसाठी की असं कोण पैसे नाही आपल्या खात्यावरती स्वतःचे 1,500 रुपये येतात ते कोणाला नको आहेत. ते तर पाहिजेलेच, पण महागाई पण थोडीफार कमी झाली पाहिजे. गृहिणीला तेवढंच वाटतं. काकू काय वाटतं? महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या कितीतरी महिला आहेत की त्यांना भाऊ नाहीये, तर त्यांना भाऊ भेटलाय. आणि तो बी असं नाही की म्हणजे फक्त रक्षाबंधनालाच गिफ्ट देणार असेल, तो दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे काही जोग नाहीये. तर अशा भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं पुढचं आयुष्य उज्ज्वल हो हीच शुभेच्छा. आता रक्षाबंधन हे साजरं होतंय, तुमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येत आहेत, पण तुम्ही जे काही अपेक्षा आहे निवडणुकीमध्ये मतदान करण्याची, तर त्याबद्दल काय वाटतं? निवडणुकीत काय परिणाम होईल या योजनेचा? बोला ताई. निवडणुकीमध्ये ना ज्या महिलांना पैसे दिले त्या महिला आता ह्या भावाला, भाऊ म्हणजे सगळ्या बहिणी एक होऊन ह्या भावालाच निवडून देणार आहे. जर पैसे आले आणि ही स्कीम पूर्ण, आणि ते बोललेलेच आहे दादा की जर तुम्ही निवडून दिले तर ही स्कीम मध्ये काहीच बंद होणार नाहीये. बरोबर ना. बरं आले तर चांगलेच आहे त्यामुळे. हा बंद हो, पण दादाच यायला पाहिजे. 100% दादा यायला पाहिजे. हा आम्ही शिरूरवरून आलोय. शिरूरवरून आलाय? बर 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 बर. तरी म्हटलं बर बर बर. कोण सोबत कोण आहे? आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिला आहे. आपले 150 बचत गट आहे माझ्याकडे. तर वेगवेगळ्या भागातून आलेल्या या महिला आहेत. आणखी काही महिलांशी आपण बोलूयात. काकू काय वाटतं, कुठून आलात तुम्ही? आम्ही शिरूरवरून. तुम्ही पण शिरूर, तोच ग्रुप आहे. आता या योजनेचा निवडणुकीवरती काय परिणाम? चांगलं होईल. मतदान तुम्ही करणार? हो. आणखी काही महिलांशी आपण बोलूयात. महाराष्ट्रातल्या महिला वर्गामध्ये या योजनेशिवाय सध्या दुसरी चर्चा नाहीये. बरोबर ना काकू? हा, सगळ्या भेटल्या की तू फॉर्म भरला का, मी फॉर्म भरला का, हेच चालू. पण आता काय वाटतं या योजनेबद्दल? एकीकडे ही योजना 1,500 रुपये खात्यात येत आहेत, चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांच्या, आणि दुसरीकडे महागाईचा मुद्दा बऱ्याच महिला बोलतायत. तर काय वाटतंय तुम्हाला? 1,500 रुपयामुळे बरेच महिला खुश झाल्यात, पण तरी पण महिलांना एक खंत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी की महागाई कमी करावी, सगळ्यांचे भाव स्थिर ठेवावे. पण हे 1,500 रुपये दिलेत ना आता मुख्यमंत्री? दिलेत ना. 3,000 रुपये. 3,000 रुपये दिलेत. पण हे काय म्हणजे कायमस्वरूपी भेटले तर बरंच होईल. हे कायमस्वरूपी भेटणार आहे ना, सांगितलंय तुम्ही. काय वाटतं, भेटतील असं वाटतं का? आता ते त्यांच्या बजेटवर अवलंबून राहील. खात्री नाही वाटत? खात्री नाही, त्यांच्या बजेटवर अवलंबून राहील. मग त्याविषयी त्यांनी जर महागाई कमी केली, सगळ्याचे भाव स्थिर ठेवले, प्रत्येक गोष्टीतल्या अडीअडचणी सोडवल्या, तर महिलांना तो एक प्रकारचा आनंद शेवटपर्यंत टिकेल. काय काय महाग झालंय असं वाटतं तुम्हाला? सगळंच महाग झाले. भाज्या महाग झाल्या, गॅस महाग झाला, दवाखाने महाग झाले, डॉक्टरांनी फी वाढवली. जिथं 100 घेतो त्यात 200 करायला द्यावेच लागतात ना. सगळीकडेच महागाई वाढली. पण याचा निवडणुकीमध्ये मतदानावरती परिणाम होईल ना, काय वाटतं? आता या 1,500 रुपये हे 3,000 आले त्या महिलांचा परिणाम निवडणुकीवर नक्कीच होणार. नक्की होणार, मतदान होणार. मतदान नक्की आपल्या सरकारला होणार. होय ना? काय वाटतं? खूप छान वाटतं. आपले CM साहेबांनी जेवढे काही लाडक्या बहिणींसाठी योजना केली. निवडणुकीवरती परिणाम होणार आहे? हो होणार ना. काय वाटतं? होणार ना परिणाम. आणि हे 1,500 रुपये कायमस्वरूपी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असं वाटतंय तुम्हाला? ते काय नक्की नाही. पण नक्की नाही का सांगतायत ना हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की येतील म्हणून? कायमस्वरूपी होणार आहे का नाही ते नाही माहित, पण कोणाला नाही माहित. तुम्हाला वाटतंय का कायमस्वरूपी? मला वाटतंय 5 वर्ष देणार आहेत असं समजलंय मला. हो, मग आता खरं आहे का खोटं आहे काय माहित. का रक्षाबंधन झाल्यावर झालं संपले म्हणतात, काय माहिती. निवडणूक आहेत ना त्यामुळं. हो हो बरोबर आहे.
होणार ना. मतदान करणार तुम्ही सरकारला? हो करणार ना. आता एवढे 1500 रुपये घेतले म्हणल्यावर करावेच लागणार आहे मग. बरोबर आहे ना ताई? आम्ही काळभोर नगर SMC. अच्छा, पिंपरी चिंचवड मधलं काळभोर नगर. काय वाटतं ही योजना एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अनेक महिला म्हणतात की वस्तू खूप महाग झाल्यात वेगवेगळ्या, वस्तू महाग झाले. 1500 रुपयेचं काय करायचं, काय ठरवलंय का? काय म्हणजे साडी घेणार, काय घेणार, काय का घेतलं साडी? साडी नाही घेत. हा पहिली तर साडीच घेणार ना, लाडक्या भावाने दिली ना. भावाची साडीच घेणार. साडीच घेणार. हो पहिली भावाने दिलेली भेट, भावाने दिलेली भेट त्याची साडीच घेणार. ओवाळणी हे करताची निवडणुकीत काय राखीच्या रूपात मतदान करणार का? हो राखीच्या रूपात. खरंच करणार का आपलं मला सांगताय? करणार करणार. त्यांना हसायला आले. नक्की करणार. काय तुम्ही हसल्यामुळे त्यामुळे मला शंका आली. नक्की करणार आम्ही मतदान, नक्की. हा आणि योजना कायमस्वरूपी सुरू राहणार? राहील, मला तर वाटतंय राहील, नक्की राहील. हो हसताय का? नाही कायमस्वरूपी तर राहणारच आहे. तुम्ही कुठून आलात? आकुर्डी. आकुर्डी. आकुर्डीवरून हा आलात. गंगानगर. काय वाटतं ही योजना आणि दुसऱ्या बाजूला महागाई, काय वाटतंय? चांगलं वाटतंय. 1500 रुपयांमुळे सगळं व्यवस्थित कुठं आले तर आलेच नाही, सगळ्याला आले तर नाही आले? येतील की मतदान करणार? करू की आम्ही पहिलंच करतो. होय, आधीपासून काही बोलणार. ताई कुठून आलात तुम्ही? मुशी बोराडेवाडी. मग या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? या योजनेच्या अनुषंगाने ज्या काही महिला त्यांचं म्हणणं मांडतायत की योजना चांगली आहे, 1500 रुपये मिळत आहेत महिलांना आणि दुसरीकडे महागाई पण आहे, तर काय वाटतं याबद्दल? म्हणजे छान वाटतंय की सरकारने हा निर्णय घेतलाय की बहिणींना काहीतरी आर्थिक मदत म्हणून. काय नाही, छान वाटतंय. ते काय तर करतायत, ते येतील ना आता पैसे. तुम्ही मतदान पण करणार? हो मतदान पण करणार. तुम्ही आहे पण तुम्ही कुठून आलात तुम्ही? तर आता या सगळ्या योजनेचा परिणाम निवडणुकीमध्ये होईल? होईल. तर आपण पाहतो आहोत या महिला ज्यांच्या सोबत आलेल्या आहेत ते काही पुरुष सुद्धा या ठिकाणी आहेत. अर्थात या महिलांना इथे आणण्यात आले. ताई कुठून आलात तुम्ही? आम्ही मावळ कुशानी. मग आता पैसे जमा झाले की व्हायचेत? झालेत, माझे पैसे जमा झालेत. काय केलं पैसे? साडी घेतली? अजून तर नाही घेतली, पण साडी नाही घेणार, पण पुढे काहीतरी शिकायची इच्छा आहे, ती शिकणार. तुम्ही आले का? तुम्हाला आम्हाला नाही आले, पण आमच्या गावात आज चौघींना मेसेज आलेला आहे. आता एका बाजूला आहे 1500 रुपये आणि दुसरीकडे वाढलेली महागाई, तर काय वाटतं याबद्दल तुम्हाला? महागाई कमी व्हावी एवढीच इच्छा आहे. 1500 रुपये दिलेत ना, त्या 1500 रुपये मधून सगळं काही मॅच होईल का? होईल का मॅच? होईल होईल. काय वाटतं? काय म्हणते? होईल. नाही, या 1500 रुपयांमुळं जी वाढलेली महागाई आहे तर कमी होईल का? होईल, कमी होईल. हो. तुम्ही निवडणुकीला मतदान पण कराल? हो. तर सगळ्या महिला, बहुतांश महिला म्हणतात की आम्ही सरकारला आगामी निवडणुकीमध्ये मतदान करू. काकू कुठून आलात तुम्ही? ह्या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? एकीकडे योजना आहे, दुसरीकडे महागाई आहे, काय वाटतं? महागाई कमी करा. योजना नाही दिली तरी चालेल, पण महागाई कमी करावा. काय काय महाग झालं? सगळं महागाई झालं. सगळं महाग झालं. गॅस महाग झाला. सगळं महाग. शिकलेल्या मुलांना काम धंदा देवा. असं बसून पैसे दिले तर लोक अजून. अहो तुम्ही काय कोपर मारता त्यांना मावशी? काय तर सांगा. आता तुमचं असंच म्हणणं आहे का 1500 रुपये मिळतात तर गप्प राहणार, असंच तुम्हाला सांगायचं होतं? पण त्या काय म्हणतायत की असे जर फुकटचे पैसे मिळाले तर लोक सोकावतील, असंच तुम्हाला म्हणायचंय ना? बरोबर. कष्टाचे पैसे द्या, काम द्या. कष्टाचे पैसे द्या, काम द्या आणि कामाला मोबदला. हो, आणि महागाई कमी करा.
हजारो महिला आहेत, मात्र या काकूंनी हसत हसत जे सांगितलं. नाव काय काकू? पार्वती लांडे, मारुती लांडे, मावळ. कुठून? जुन्नर. जुन्नर. बापरे, जुन्नरवरून आले. तर जुन्नरवरून आलेल्या या लांडे काकूंनी जी दिलेली प्रतिक्रिया आहे ती मला वैयक्तिकरित्या अतिशय मनापासून दिलेली प्रतिक्रिया वाटते की योजना चांगली आहे, पण असे पैसे फुकटचे देण्याऐवजी काम द्या हाताला आणि त्या कामाचा मोबदला द्या. अर्थात राजकारण हे इतकं साधं सरळ नसतं, ते राजकीय गणित पाहूनच योजना आखत असतं आणि त्यानुसार ही योजना या महायुती सरकारने राबवायचं ठरवलंय आणि या महिला आम्ही महायुती सरकारला मतदान करू असं या योजनेच्या कार्यक्रमामध्ये सांगतायत. अर्थात प्रत्यक्ष मतदानाला आणखी बराच वेळ आहे, त्याआधी बरंच काही होणं बाकी आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.